नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे शीतल्स फूड कॉर्नरमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम रॉयल आणि स्वादिष्ट डिश, शाही पनीर मसाला. हा पदार्थ नावा जसा शाही आहे तसा चवीला आणि दिसायलाही अफलातून आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही स्वादिष्ट सफर. शाही पनीर मसाला बनवायला लागणारे साहित्य खूप सोपे आहे. काजू, पनीर, कांदा, टोमॅटो, सुगंधी मसाले, शिमला मिरची आणि थोडंसं प्रेम. हे सगळं मिळून तयार होणार आहे एक जबरदस्त शाही ग्रेव्ही. त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली होती. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपण आपले मसाले परतून घेणार आहोत. सर्वप्रथम मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे. आणि हो, तुम्ही जर सेम असाच असाच मसाला भाजून सेम एवढेच इन्ग्रेडियंट घेऊन जर हा मसाला बनवलात तर ग्रेव्ही आपली खूप छान स्वादिष्ट सुंदर अशी तयार होते. चवीलाही फार सुंदर लागते, अगदी हॉटेलसारखी लागते. तर सेम एवढेच इन्ग्रेडियंट घ्या आणि मसाला सेम असाच बनवा. खूप छान पदार्थ तयार होतो. 7-8 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं मी आलं घेतलेलं आहे. आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 8 ते 9 काजू घेतलेले आहेत. काजूनी ह्या आपल्या पनीर मसाल्याला खूप छान अशी चव येते, म्हणून काजू हे आवर्जून मसाल्याला घालावेत. आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदम जास्तही आपल्याला कांदा काळा करायचा नाहीये, परंतु एकदम सॉफ्ट असं सॉगी झाला पाहिजे. कांदा आपला छान परतला की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 एकदम लाल मीडियम आकाराचे टोमॅटो. इथे मी 2 मीडियम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही टोमॅटो प्युरीही वापरू शकता, परंतु ओरिजिनल टोमॅटो आपले लाल टोमॅटो घातलेत तर ग्रेव्ही फार छान लागते चवीला. आपल्याला टोमॅटो एकदम त्याचा गाळ झाला पाहिजे एवढे परतून घ्यायचे आहेत. आपला मसाला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हो, मी इथे बटर घातलेलं आहे. मी बटर दाखवायला विसरले. थोडंसं बटर घातलेलं आहे आणि मी इथे 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि आपल्याला ही शिमला मिरची हाय फ्लेमवरच अशी सुंदर परतून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर परतली तर हिचा छान असा हिरवागारच रंग राहतो. थोडंसं मीठ घालायचं आहे, ज्याने आपल्या शिमला मिरचीला चव येईल. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. खूप छान चव येते आपल्या शिमला मिरचीला. थोडंसं मीठ घालून हाय फ्लेमवरच परतून घ्यायचे आहे. आणि ह्यानंतर मी एकच मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. त्याचे 4 काप करून त्याच्या एक स्लाइस वेगळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्या कांद्याच्या स्लाइस पण आपल्याला अशाच हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत. पाहू शकता आपल्या शिमला मिरचीचा रंग अजिबात बदली झालेला नाहीये, असाच हिरवागार राहिलेला आहे. आता आपण कांदा परतून घेऊया असा सेम. जस्ट फक्त हलवून घ्यायचा आहे. शिमलाने आणि ह्या कांद्याने आपल्या ग्रेव्हीला, आपल्या शाही पनीर मसाला एक छान चव लागते. कांदाही असाच आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे. आता मी पनीरही यामध्ये पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे केलेले आहेत. तेही यामध्ये मी परतून घेणार आहे. आणि हो, आपल्याला पनीर धुवून वापरायचे आहे. पनीर धुवून वापरायचे आहे. नेहमी आपण पनीर मार्केटमधून आणले ते धुवूनच वापरावे. इथे मी पनीरही अगदी थोडेसे हलकेसे परतून घेणार आहे. तुम्ही नाही परतले तरीही चालेल. आपले पनीरही चांगले परतून झालेले आहे. आता मी पनीर काढून घेते.
आता आपण मसाला वाटून घेऊया. पाहू शकता इथे माझे टोमॅटोही चांगले गळालेले आहे. आपल्याला मसाला वाटायचा आहे, परंतु आपल्याला मसाल्यामध्ये एक छानशी टिप, बेडगी मिरची पावडर जी मिळते बाजारात मार्केटमध्ये, ती बेडगी मिरची पावडरसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये वाटायची आहे. त्याने ग्रेव्हीला रंग खूप सुंदर येतो. आणि हो, आपल्याला हा मसाला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. पाणी न घालता वाटलात तर आपली ग्रेव्ही छान अशी तयार होते. आणि हो, मसालाही परतताना असे चटचट मसाला बाहेर उडत नाही. आता मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि 2 चमचे इथे मी बटर वापरलेलं आहे. बटरने आपल्या शाही पनीर मसाल्याला एक स्वादिष्ट चव येणार आहे. एकदम रॉयल चव येणार आहे. बटर चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये मी थोडीशी दालचिनी टाकलेली आहे, एक तेजपत्ता घालणार आहे, 2-3 लवंग आणि 7 ते 8 मिऱ्या घालणार आहे. हे मसाले चांगले हलकेसे परतले, आपल्याला लो फ्लेमवरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत. हलकेसे परतले की मग आपण यामध्ये जो पाणी न घालता मसाला वाटलेला आहे तो मसाला घालून घेणार आहोत. आता आपण मसाला घालून घेऊया. पाणी न घालता जर आपण मसाला वाटला तर मसाला चटचट असा करून उडतही नाही आणि छान आपली ग्रेव्ही मस्त परतली जाते. आपल्याला अगदी हा चांगला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आणि हा गरम केलेला मसाला कमीत कमी 8 ते 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतो आणि ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही अगदी कोणत्याही भाज्या करू शकता. आता इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती घातलेली आहे. कसुरी मेथी ही चांगली परतून घ्यायची आहे. आणि हो, माझ्या भांड्याला थोडंसं ना जास्त मसाला राहिला होता, त्याच्यामुळे मी आता हा मसाला परतून घेतल्यानंतर मग ते भांडं मी धुवून यामध्ये घालणार आहे. मी भांडं धुवून यामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून आपला मसालाही वाया जात नाही, वेस्ट जात नाही. आता मी इथे एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला घातलेला आहे, एक साधारणतः 1.5 चमचा घातलेला आहे. अर्धा चमचा मी हळद घालणार आहे आणि 1 चमचा मी घरचं लाल तिखट घालणार आहे. आणि आपले हे मसालेही चांगले परतून घेणार आहे. 1 चमचा लाल तिखट. आणि आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालूया. मसाले छान असे परतले की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत तळून घेतलेले पनीर आणि आपला कांदा आणि शिमला मिरची. यामध्ये घालून आपण एक छान त्याला 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर वाफवून घेणार आहोत. आता मी यामध्ये पनीर घातलेले आहेत आणि आपला कांदा आणि शिमला मिरची घालून घेऊया. हे चांगलं मसाल्यामध्ये आपल्याला परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला हे शिजू द्यायचे आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. अशा प्रकारे
तयार आहे मैत्रिणींनो, आपली शाही पनीर मसाल्याची जबरदस्त रेसिपी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण अशी अजून शाही रेसिपीज तुम्हाला लवकरच मिळणार आहेत इथेच शीतल्स फूड कॉर्नरवर. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.